हे बघू शकता मी 1 वाटीभर तांदूळ घेतलेले आहेत. हा परिमल तांदूळ घेतलेला आहे मी. आता हा नीट 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तर 2दा धुतलेला आहे. आता तिसऱ्यांदा पाणी घेऊन अशा प्रकारे वर राहील इतपत ठेवायचे आपल्याला. आता याला झाकण लावून घेऊया आपण आणि दुसऱ्या दिवशी बघूया. ही एक पारंपरिक रेसिपी आहे. हा दुसरा दिवस आहे. बघू शकता पाण्याला वरती बुडबुडे आलेले आहेत. ते ओतून द्यायचे आहेत आपल्याला. परत एकदा नीट धुवून आपल्याला दुसरं पाणी टोपात घालून घ्यायचं आहे. हे बघा. आता परत झाकण लावून ठेवून द्यायचं आपल्याला आणि दुसऱ्या दिवशी पाहायचे सकाळीच. सकाळ झालेली आहे. बघू शकता टोपाचं झाकण काढलेलं आहे मी. आता हे पाणी ओतून द्यायचं. त्यातलं पाणी आहे ते काढून टाकत आहे मी. हे बघा. परत दुसरं पाणी घेऊन परत जरा चोळून ते पण पाणी काढून टाकायचं आहे. आता बघा तांदूळ जवळजवळ कणेसारखं झालेलं आहे. बारीक झालेला आहे तांदूळ. आता हा तांदूळ चाळणीमध्ये निथळत ठेवूया. हे बघू शकता. पूर्ण निथळून झाल्यावरती आपल्याला कॉटनच्या सुती कपड्यावरती वाळत घालायचं आहे. या पद्धतीने मी फॅनखाली सुकवू शकता तुम्ही हे सावलीत. 2 दिवस झालेले आहेत. आता चांगले सुकलेले आहेत. आता हे आपण मिक्सरमध्येच घरी दळून घेऊया. या पापड्या फॅनच्या खाली पण व्यवस्थित सुकतात. तसेच या खायला अगदी मस्त लागतात. आपण तांदूळ वाटून घेऊया. हे बघा अशा प्रकारे पीठ तयार झालेलं आहे तांदळाचं. सालपापड्यांचं पीठ. मी 1 वाटीभर तांदूळ घेतलेले आहेत. त्याचं पीठ आहे. एका डब्यामध्ये काढून घेत आहे मी आता. अशा प्रकारे पीठ तयार करून ठेवून मग तुम्ही जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ह्या पापड्या करू शकता. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पापड्या कशा करायच्या सुईच्या त्या मी दाखवणार आहे.